नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण घरगुती उपाय सांगणार आहोत. मित्रांनो, कोंबडी पालन व्यवसाय करत असताना, ते मुख्यतः गावरान कोंबडी पालन करत असताना आपण आपल्या स्वयंपाकघरात वापरणाऱ्या 4 वस्तू आपण देऊन त्यांना निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्या कोणत्या 4 वस्तू आहेत त्या आपण वेळ वाया न घालवता आपण बघू. तर मित्रांनो, पहिली वस्तू म्हणजे हळद. हळद जरी पाण्यामध्ये जर मिसळून दिला तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते आणि निरोगी राहतात. त्याच्यामुळे काय होते की हळद ही त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे हळदीचं पाणी त्यांच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून जाते. त्यांच्या पोटामध्ये जे होणारे किडे असतात ते पण कमी होतात आणि त्यांची इम्युनिटी जास्त वाढते. आणि दुसरं म्हणजे गूळ. आता हे गूळ आपण काही व्हिडिओमध्ये बघत असतो किंवा काही लोक सांगत असतात की बाहेरून पक्षी आणतो तेव्हा आपण गुळाचे पाणी द्यावे, त्याच्यानं त्यांचा थकवा दूर होतो. ती गोष्ट खरोखर असते. पण मित्रांनो, आपण त्यांना रोज सायंकाळी थोडंसं गुळाचं पाणी दिलं तर त्यांची म्हणजे काय म्हणतो आपण थकवाच म्हणून घेऊ. थकवा असतो किंवा त्यांना म्हणजे हातपाय म्हणजे दिवसभर मोकळ्या जागेत फिरत असतात म्हणून त्यांना थकवा आल्यासारखे होऊन जातो. तो थकवा पण होतो आणि रिलॅक्स फील होतं, म्हणजे आरामदायी त्यांना वाटते. तिसरी वस्तू म्हणजे लसणाचं पेस्ट. आता लसणाचं पेस्ट म्हटलं तर आपण जी लसण असते त्याला आपण डोई म्हणतो आमच्या भाषेत. तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात किंवा तुमच्या इकडे काय म्हणतात ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, लसणाची जी डोई असते तिला जरी आपण कुटून दिला म्हणजे तिचं पाणी करायचं. म्हणजे आता सांगण्याचं तात्पर्य म्हणजे थोडीशी एक डोई घ्यायची, त्याला कुटून पाण्यामध्ये मिसळून त्यांना द्यायचं. म्हणजे त्याच्याने काय होते, त्यांना पण रोगप्रतिकारक म्हणजे त्यांना रोगराईपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकते. ह्युमिनिटी वाढते, आता काय म्हणलं येईल त्याला, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणखी असं भरपूर काही फायदे असते, आपण सांगू नाही शकत, पण त्याचे पण फायदे असते. आणि तिसरी वस्तू म्हणजे आता आपण काय म्हणतात तुळशीचं पान दिल्यानं ते आपल्याला म्हणजे एक काय म्हणते ताजंतवानं ठेवते. त्यानं म्हणजे संसर्गजन्य जे रोग असतात ते पण टाळता येतात त्यानं. आणि म्हणजे जे काही लागवण असते ती कमी होते. त्यांच्या नाकातून पाणी येणे, डोळ्यातून पाणी येते, हे टाळता येतात. त्याच्यावर पक्का उपाय नाही आहे, पण टाळता येतात. तर मित्रांनो, आपण हे घरगुती उपाय त्यांना देऊन आपण त्यांना म्हणजे स्वस्थ ठेवू शकतो. आणि एक नवीन ॲड करत आहोत आपण, शेडमध्ये आपण चुना मारत जावा. त्याचं कारण म्हणजे कसं आहे की आपलं म्हणजे कोणी स्प्रे मारतात ती आपण म्हणजे मारत नाही, आपण फक्त एक चुनाच मारत असतो. त्यानं म्हणजे जे जंतू असतात शेडमधले ती मरून जातात. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या काही माहिती पाहिजेत असतील तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, आपण पहिल्यांदाच म्हटल्यासारखे आपण व्हिडिओ बनवत आहोत. आपण असा केव्हा ऑडियन्ससमोर बोललेलं नव्हतो, केव्हा मी बोलण्यामध्ये अडखडतो. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला समजून घ्या आणि आपलं सपोर्ट करा. आम्ही व्हिडिओ म्हणजे मी कमी बनवत असतो, असं रोज बनवत नसतो. पण तुमचा जरी सपोर्ट दिसलं मला तर मी रोज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आपल्या बोलण्यामध्ये पण सुधारणा करू शकतो. तर मित्रांनो, धन्यवाद. मित्रांनो, आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.